नमस्कार. क्रिएटिव्ह एम-पी-एस-सी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपला जो राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024चा जो टेस्ट पेपर आपण घेतलेला होता, त्यातले सुरुवातीचे 55 प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. त्याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याची ही जी पी-डी-एफ आहे, अजून कुणी सोडवलं नसेल तर आपलं क्रिएटिव्ह एम-पी-एस-सी हे जे टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलला याची आन्सर की आणि पी-डी-एफ दोन्ही मिळून जाईल. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्यावरून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. सुरुवातीला आपण पॉलिटी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स असे एकूण 55 प्रश्न पाहिले होते. अगदी आयोगाच्या धर्तीवर आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करून सदर प्रश्न आपण काढले होते. पहिल्या व्हिडिओला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. आता जो पुढचा विषय आहे तो आहे इकॉनॉमिक्स. राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी, एन्व्हायरमेंट हे जे 50 प्रश्न आहेत, तर या 50 पैकी आपण 45 ते 47 प्रश्न सुद्धा बरोबर आणू शकतो. फक्त आपला जो बेसिक कंटेंट आहे त्यावर आपलं होल्ड पाहिजे आणि PYQचं ॲनालिसिस आपलं दर्जेदार पाहिजे. तर मग आता इकॉनॉमिक्स पासून सुरू करूया. प्रश्न क्रमांक 56, योग्य विधाने ओळखा. मग यातलं आता पहिलं वाक्य बघा. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ घटक उत्पन्नाचा वापर केला जातो. आता अशा वेळेस काय करायचं की हे जे कीवर्ड्स आहेत, तर केवळ अशा शब्दावर आपल्याला लक्ष द्यायचं असतं. म्हणजे जर जनरल सेंटेन्स दिलेला असेल तर मग आपण अशा गोष्टीवरच लक्ष ठेवून मग ते जर बरोबर असेल तर बरोबर किंवा मग तिथंच थोडी चूक होण्याची शक्यता असते. तर इथं बघा, ते राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप जे आहे, जेव्हा आपण नॅशनल इन्कम मोजतो तर त्यावेळेस आपल्याला 2 प्रकारचे उत्पन्न असतात, घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. तर मग आपण फक्त उत्पन्न मोजत असताना घटक उत्पन्नाचाच वापर करतो. म्हणजे जे गैर घटक उत्पन्न जे आहे, मग त्यात डोनेशन्स असतील, देणगी असतील, या गैर घटक उत्पन्नाचा आपण वापर करत नाही. म्हणजे केवळ जे घटक आहे, म्हणजे आपल्याला जे जमीन किंवा जे श्रम यातून जे उत्पन्न मिळतं, तर त्याचाच वापर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये करतो. पहिले वाक्य हे बरोबर. दुसरं, दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 साली दरडोई उत्पन्न ₹20 सांगितले. तर पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी हे दरडोई उत्पन्न सांगितलं होतं. तर हे ₹20 हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही बरोबर हे 56 नंबरचा प्रश्नाचं उत्तर असेल. तर इकॉनॉमिक्समध्ये जनरली असंच होतं की जर एखादं म्हणजे 2 किंवा 4 वाक्य दिलेले असेल तर शक्यतो ते वाक्य बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. जर समजा आपल्याला ते एखादं वाक्य माहिती नसेल आणि जर आपल्याला निवडायचं असेल तर त्याला शक्यतो बरोबर गृहीत धरत चालायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. उत्पन्न व संपत्तीची असमानता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? म्हणजे ज्या कर जे आहेत तर वेगवेगळे कर त्याचा कशाचा वापर करतात? तर इथं काय विचारलं आपल्याला, उत्पन्न व संपत्तीची असमानता. तर यासाठी लॉरेन्झ वक्ररेषा याचा वापर करून गिनी गुणांक काढला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा. आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. कोणता? तर गिनी गुणांक काढला जातो आणि त्या गिनी गुणांकावरून जे उत्पन्न आणि संपत्तीची असमानता जी आहे तर ती मोजली जाते. तिथे लक्षात घ्या, जर असं विचारलं की लॉरेन्झ वक्ररेषेवरून किंवा गिनी गुणांकावरून काय विचारलं जातं, तर हे असमानता आहे हा शब्द लक्षात घ्या. कदाचित तिथं समानता सुद्धा दिल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीचा वेगळा प्रश्न सुद्धा तयार होऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 बी, लॉरेन्झ वक्ररेषा हे उत्तर आहे. मग आता ही जी फिलिप वक्ररेषा ही जी आहे तर ही आहे पर्यावरणासंदर्भात, एन्व्हायरमेंटचा जो ऱ्हास आहे तर त्याच्या संदर्भात ही फिलिप वक्ररेषा आहे. आणि लॅफर वक्ररेषा जी येते तर ती आपण पाहतो कर संरचनेमध्ये. म्हणजे कराचा संबंध आला तर लॅफर वक्ररेषा, पर्यावरणाचा संबंध आला तर फिलिप, आणि गिनी गुणांक म्हणजे उत्पन्न व संपत्तीची असमानता मोजण्यासाठी मग लॉरेन्झ वक्ररेषा. हे जे स्मिथ वक्ररेषा आहे अशा प्रकारची कुठलीही वक्ररेषा नाही, फक्त ऑप्शन तयार करत असताना मी तो टाकला होता. तर अशा प्रकारे लॉरेन्झ वक्ररेषा हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा आहे 58 नंबरचा प्रश्न की लैंगिक असमानता निर्देशांक GII असं आपण त्याला म्हणतो. तर याचे हे मोजण्याचे निकष कोणते आहेत ते विचारले. बऱ्याचदा आयोगाचे जे HDI असेल, मानव विकास निर्देशांक असेल, किंवा GDI असेल किंवा हे GII असेल, तर याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि ते प्रश्न विचारताना सुद्धा कधी तो सुरू झाला किंवा त्याचे जे इंडिकेटर्स किंवा डायमेन्शन्स कोणते आहे याच्यावरच प्रश्न विचारला जातात. तर त्याच्यामुळे जे 5 प्रकारचे इंडिकेटर्स जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. प्रत्येक वर्षी आयोग एक तरी प्रश्न त्यावर विचारतो. तर इथं बघा की जनन आरोग्य, त्यानंतर दुसरं आहे सबलीकरण, तिसरं श्रम बाजार आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर वरील पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये जेव्हा आपण लैंगिक असमानता निर्देशांक मोजतो तर त्यावेळेस जनन आरोग्याचा विचार केला जातो, श्रम बाजाराचा, सबलीकरणाचा सुद्धा विचार केला जातो. आणि ह्या सबलीकरणामध्ये एक लक्षात घ्या की इथं संसदीय प्रतिनिधित्व आहे.
हे जास्त डिटेल जर विचारलं तर याच्यावर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कोणतं? तर संसदीय प्रतिनिधित्व या सबलीकरणामध्ये येतं. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर असेल. याच्यासोबत बाकीचे जे इंडिकेटर्स आहे, जे निर्देशांक जे आहे, तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. त्याच्यावर खूपदा आयोगाने प्रश्न विचारले आहे. तर ते म्हणजे जे पॉईंट इकॉनॉमिक्सचे आपण हे जे 15 प्रश्न पाहणार आहोत, तर 15 प्रश्न म्हणजे कोणता प्रश्न कोणत्या पॉईंटवर विचारला आहे, तर तो पॉईंट आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. हे दरवर्षी जर आपण पाहिलं तर आयोग त्याच पॉईंटवर, त्याच घटकावर फोकस करतं. हे 15 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले, साधारणतः 12-13 प्रश्न हे आपले सहज बरोबर येऊ शकतात. तर पर्याय क्रमांक 4 हे 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 59चा की खालीलपैकी सहस्रक विकास ध्येय कोणती नाही? कोणती नाहीत असं विचारलंय. इथे सुद्धा बऱ्याचदा आपण काय करतो की फक्त MDG असं वाचतो आणि पुढचं वाचत नाही. तर कोणती नाही असं विचारलं आपल्याला, MDG कोणतं नाही. तर यासोबत आता इथं MDG वर मी प्रश्न विचारला, तर यासोबत तुम्हाला अजून SDG हे सुद्धा करून ठेवायचं आहे. MDG आणि SDG हे दोन्ही करून ठेवा. याच्यावर बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. पूर्वला असेल किंवा मुख्यला असेल आणि कमी असल्यामुळे काय होतं की रिपिटेशन भरपूर होतं. कदाचित हाच प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यातलं बघा, पहिलं अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे हे बरोबर आहे. त्यानंतर तिसरं माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे हे सुद्धा बरोबर आहे. पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणं. आता इथं आयोगाने एकदा काय कृषी असा शब्द वापरला होता. म्हणजे अशा पद्धतीने एकदा आयोगाने चुकवलं होतं. तर इथं काय पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु हे जे बी आहे, बऱ्याचदा आपण काय करतो की याला व्यवस्थित वाचत नाही. बालमर्यादा हा शब्द त्या MDG मध्ये वाचतो, परंतु त्याच्या पुढचं मी काय केलं इथं की शून्य करणे असं. तर हे वाक्य चुकीचं आहे. हे शून्य करणे नाही, त्यात काय करायचं, बालमर्यादेचं जे प्रमाण आहे तर ते कमी करणे असा पाहिजे होता. शून्य करणे हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 59चं बी हे उत्तर आहे. लक्षात घ्या, कोणताही प्रश्न विचारला असताना जे एक्स्ट्रीम असतं म्हणजे फक्त, केवळ, किंवा आता हे शून्य करणं म्हणजे हे एक्स्ट्रीम झालं. तर अशा पद्धतीचं जर वाक्य असेल तर तिथं आपल्याला डाऊट घ्यायचा असतो. तर बालमर्यादा शून्य होईल का? जरी आपल्याला हे पाठ नसलं तर एक विचार करायचा आहे, बालमर्यादा ही शून्य होईल का? ते फिजिबल आहे का? तर ते नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न, शाश्वत विकासाचे घटक खालीलपैकी कोणते आहेत? आता शाश्वत विकासावर सुद्धा बऱ्याचदा थेरॉटिकल प्रश्न विचारले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट जास्त नसतात. त्याच्यामुळं हे जे थेरॉटिकल जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. तर मग शाश्वत विकासाचे घटक कोणकोणते येतात? तर पहिलं बघा, वाहक क्षमतेची संकल्पना. वाहक क्षमतेची संकल्पना हे बरोबर आहे. दुसरं आंतरपिढीय समन्वय हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं लिंगविषयक समानता हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे उत्तर. अशा वेळेस जेव्हा एकदम थेरॉटिकल प्रश्न विचारला जातो त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट नसतात. तर त्यावेळेस हे जे कदाचित आपण वाचलेलं असू किंवा नसू, म्हणजे हे स्टँडर्ड बुक मधूनच घेतलेलं आहे. हे वाचलेलं असेल किंवा नसेल, परंतु जर आपल्याला माहिती नाही तर त्याला बरोबर गृहीत धरायचं आणि वरीलपैकी सर्व हा जर ऑप्शन असेल तर त्याला करत जायचं. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे वरीलपैकी सर्व उत्तर असणारे असतात. आपल्याला एवढं जरी लक्षात राहिलं तर आपण नेमकं काय करायचं आहे तरी सुद्धा आपण फक्त या गोष्टीवर जे अननोन 5-7 प्रश्न विचारले जातात तर त्यातले त्या सर्वच्या सर्व सुद्धा कदाचित बरोबर येऊ शकतात. पुढचा आहे, नियोजन करा व नष्ट व्हा असा संदेश कोणी दिला? तर हा कोणत्या आपल्या नियोजन या घटकातील टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला नियोजन हे सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे. आपण 2 घेतले, 2 एक थेरॉटिकल असा सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि ते पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजन आणि पंचवार्षिक योजना 5 इयर प्लॅन या दोन्ही गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. आपण ते दोन्ही घेतलेले आहेत की नियोजन करा व नष्ट व्हा असा संदेश सुरुवातीला कोणी दिला? तर हे आहे विश्वेश्वरय्या. तर यांनी प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे जे लिहिले होतं तर त्यामध्ये प्लॅन ऑर पेरिश असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे नियोजन करा अथवा नष्ट व्हा असं पाहिजे होतं ते. नियोजन करा अथवा नष्ट व्हा, विश्वेश्वरय्या. त्यानंतर आपण जर श्री जयप्रकाश नारायण यांचं जर पाहिलं तर त्यांचं हे सर्वोदय योजना, त्यांच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आपल्याला? सर्वोदय योजना लक्षात ठेवायची आहे आणि श्रीमान नारायण अग्रवाल यांची गांधी योजना. तर हे कोणी काय सांगितलं किंवा कोणाची काय योजना होती याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 हे 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 62 बघा, पुन्हा पंचवार्षिक योजनेवर हा आपण प्रश्न घेतलेला आहे. तर यातलं 11व्या योजनेचे शीर्षक म्हणजे आता 11वी 12वी यातली महत्वाची जर योजना असेल तर मग सुरुवातीच्या 4 आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर 8वी लक्षात ठेवायची. त्यानंतर 11 आणि 12 यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
ह्या ज्या 5 योजना आहे, म्हणजे सुरुवातीच्या 4, त्यानंतर ही 5वी आणि 12 पैकी या महत्त्वाच्या योजना आहे. इथे जास्त प्रश्न विचारले जातात. तर इथं काय आता शीर्षकावर प्रश्न विचारला. तर 11व्या योजनेचे शीर्षक काय? जलद, शाश्वत व अधिक समावेशी वृद्धी असे होते. दुसरं काय म्हणतंय की 12व्या योजनेचे शीर्षक हे जलद आणि अधिक समावेशी वृद्धी असे होते. तर इथं बघा की हे शीर्षक लक्षात ठेवत असताना आपल्याला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की यात फरक कोणता आहे, म्हणजे अभ्यास करत असताना कसा लक्षात ठेवायचा, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर फरक कोणता आहे? शाश्वत हा शब्द आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त तेवढा एकच शब्द लक्षात ठेवायचा असतो. तर हे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शाश्वत हा शब्द ऍड करण्यात आलेला आहे, 11व्या नाही. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं होतं. आणि जे 12वी आहे तर ते होतं जे 11व्या योजनेचं जे आहे तर जलद व अधिक समावेशी वृद्धी, म्हणजे हे 11व्याचं आहे आणि शाश्वत हे जे आहे तर हे 12व्याचं आहे. म्हणजे दोन्ही जे वाक्य आहे तर हे दोन्हीच्या दोन्ही चुकीचे. पर्याय क्रमांक 4 डी. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की वरीलपैकी सर्व उत्तर असतं, परंतु इथं मुद्दामून मी हे क्रॉस करण्याचा प्रयत्न केला किंवा आपण म्हणजे असं गृहीत धरत असताना अलर्ट सुद्धा पाहिजे आणि ही बेसिक गोष्ट आहे. साधे प्रश्न सुद्धा आपले चुकता कामा नये. त्यानंतर 63 नंबरचा की यात चुकीचे विधान ओळखा. मग लकडावाला गटाने URP पद्धतीचा वापर केला, तेंडुलकर गटाने MRP पद्धतीचा वापर केला आणि रंगराजन गटाने MMRP पद्धतीचा वापर केला. तर हे तिन्ही बरोबर आहे. आता हे काय, तर हे रिकॉल पिरियड्स असतात, जे दारिद्र्य मोजणीचे रिकॉल पिरियड्स असतात. URP, MRP आणि युनिफॉर्म रिकॉल पिरियड असं त्याला म्हणतो. यात मिक्स आणि मॉडिफाईड मिक्स. तर यामध्ये युनिफॉर्मचा विचार करत असताना आपण 30 दिवसाच्या ज्या गोष्टी असतात, ते ज्या आपल्याला महत्त्वाच्या असतात, तर त्याचा वापर करतो. मिक्समध्ये आपण काय करतो, तर ह्या 30 दिवसाच्या महत्त्वाच्या वस्तू यासोबतच ज्या 5 प्रकारच्या वस्तू, हे साधारणतः त्याला आपण वर्षाला घेतो. चप्पल असेल, कपडे असेल, तर याचा विचार ह्या MRP पद्धतीमध्ये करतो आणि MMRP मध्ये त्या नाशवंत पदार्थ आहे, भाजीपाला वगैरे यासारख्या ज्या गोष्टी असतील, तर त्याचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे त्या 7 दिवसाचा, म्हणजे 7, त्यानंतर 30 आणि 365 अशा सर्व गोष्टींचा वापर आपण MMRP मध्ये करतो. तर हे तिन्ही वाक्य बरोबर आहे. लकडावाला हे लक्षात ठेवायचं आहे. इथे प्रश्न विचारला जाईल. तर पर्याय क्रमांक 4 हे एकही चुकीचे नाही, हे त्याचं योग्य उत्तर. लकडावाला गटाचं URP, तेंडुलकर MRP आणि रंगराजनचं MMRP. तर हे लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात तेंडुलकर गटावर भरपूर आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर हा 64 नंबरचा प्रश्न बऱ्यापैकी रिपीटेड आहे. कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीत सीमांत उत्पादकता 0 असते असं सांगितलं आपल्याला. की 0 उत्पादकता असणं म्हणजे काय? सीमांत उत्पादकता, की जर एक काम हे 4 जण करत असेल आणि त्याच्याऐवजी जर तिथं आपण 8 जण कामाला लावले, तर जे काम 4 जण करू शकत होते जेवढ्या वेळेत, तेवढंच काम ते 8 जण करतात. म्हणजे काय होतं की आपण जरी हे कामगार या ठिकाणी वाढवले, परंतु उत्पादकता अजिबात वाढत नाही. त्याच्यामुळे जी एकूण श्रम जरी जास्त लावले तरी उत्पादकता जी आहे तर ती 0 असते. तर असं जे आहे तर ते प्रच्छन्न बेरोजगारी, तर आपण छुपी बेरोजगारी असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. रिपीटेड प्रश्न आहे, भरपूरदा आयोगाने यापूर्वी सुद्धा विचारला, त्याच्यामुळं मागच्या प्रश्नांचा पण सराव व्हावा या उद्देशाने हा प्रश्न टाकला होता. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न हा बघा, लोकसंख्या या घटकावर विचारलेला आहे. लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळं जो जो घटक या घटकावर जो प्रश्न विचारला आहे तर तो आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. म्हणजे वरती बेरोजगारीवर विचारला, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी आणि आता लोकसंख्या, हे आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न प्रिलिम्सला विचारले जातात. पहिलं 2001 ते 2011 या दशकात भारताची लोकसंख्या 17.7% वाढली. या दशकात घनतेत 50 वाढ झाली. आता इथं बघा, वरचा लोकसंख्येवर विचारलाय, हा घनतेवर विचारलाय. तिसरं की एकूण शहरी लोकसंख्येपैकी, म्हणजे जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करता यावा म्हणून हे विचारलं. तर एकूण शहरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. आणि चौथे एकही नाही. आपल्याला काय विचारलं? अयोग्य विधान होता. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अयोग्य उत्तर. ही जी 50 नाही तर इथं पाहिजे होतं 57. म्हणजे 2001 ते 11, म्हणजे 2001 ला किती होती? 325. त्यानंतर झाली 382 ही भारताची लोकसंख्या. महाराष्ट्राची वेगळी. महाराष्ट्राची 365 आहे, भारताची 382. मग हा जो फरक आहे तर हा आहे 57चा. तर हे 50 नाही तर हे 57 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कधी झाली हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. हे आहे 28 ऑगस्ट 2014. 2014 आहे की 15 आहे एवढं जरी माहिती असलं तरी आपण हा डी नंबरचा ऑप्शन इलिमिनेट करू शकत होतो. त्यानंतर 15 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 11 ऑक्टोबर. तर 15 ऑगस्टला जी तर ती घोषणा झाली होती. म्हणजे जर असा प्रश्न विचारला असता मी की घोषणा कधी झाली,
जर आपण घोषणा हा शब्द जर वापरला असता तर ते पर्याय क्रमांक 1 उत्तर असतं. परंतु आपल्याला काय की सुरुवात कधी झाली हे विचारलं तर 28 ऑगस्ट 2014 ला त्याची सुरुवात झाली. हे जे 11 ऑक्टोबर 2014 जी आहे तर ही प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजनेची ही 11 ऑक्टोबर ही तारीख आहे. तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2016ची ती योजना, परंतु 11 ऑक्टोबर ही ती तारीख आहे, लक्षात ठेवा. 67 नंबरचा की खालीलपैकी कोणती पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने नाही. म्हणजे हे मुद्दामून असं नाहीवर जास्त भर देण्याचं कारण की आपला अलर्टनेस वाढला पाहिजे आणि विचार करायला भाग पडला पाहिजे. तर संख्यात्मक कोणती नाही, म्हणजे दोन प्रकारचे असतात, एक संख्यात्मक असतं आणि दुसरं असतं गुणात्मक. मग संख्यात्मक कोणते नाही याचा अर्थ काय की गुणात्मक कोणता आहे. तर पहिलं बँक दर धोरण. आता बघा, दर हा शब्द आला म्हणजे इथंच आपल्याला कळतं की हे संख्यात्मक असेल. त्यानंतर रोख राखीव प्रमाण, यामध्ये काय येतं तर CRR येतं. त्यानंतर SLR येतो. म्हणजे हे जे आहे तर हे सुद्धा संख्यात्मक साधन आहे. तिसरा हा रेपो रेट, हे सुद्धा जे ओव्हरनाईट रेपो आपण जे म्हणतो तर रेपो रेट हे सुद्धा संख्यात्मक येतं. कर्जाचे रेशनिंग हा जो येतो तो गुणात्मक साधन येतं. मग कर्जाचे रेशनिंग म्हणजे काय की कोणत्या कामासाठी, म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा व्याजदर त्या कर्जावर लावला जातो. जर समजा घरगुती कामं असतील किंवा चैनीच्या वस्तू असेल तर मग कोणत्या कामासाठी ती कर्ज पाहिजे तर त्यावर वेगवेगळं त्याचं रेशनिंग, त्याचं पृथक्करण केलं जातं आणि त्यावेळेस त्याचा वेगवेगळा व्याजदर लावला जातो. म्हणजे त्याला आपण कर्जाचं रेशनिंग म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हे जे तर ते गुणात्मक साधन आहे, संख्यात्मक नाही. म्हणून 67चं उत्तर आहे डी. 68 ही वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ घडवून आणणारे घटक कोणते नाहीत. तर बघा इथं सुद्धा नाहीत विचारलं नाही. कशात तर वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ घडवून आणणारे घटक कोणते नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं की कोणते घटक आहे ते इलिमिनेट करायचे आणि जे इलिमिनेट जे राहिलं तर ते त्याचं योग्य उत्तर असेल. तर मग आता हा सुद्धा मागणी आणि पुरवठा, त्यानंतर चलनवाढ याच्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यामुळे हा पॉईंट पण आपल्याला करायचा आहे. म्हणजे 15 प्रश्नातले तुम्ही एक एक पॉईंट बाजूला काढून ठेवा. हे जे 15 पॉईंट येतील तर त्या 15 पॉईंट आपल्याला सर्वात आधी प्रायोरिटीने करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे आहेत ते करायचे. प्रिलिम्सला पूर्ण इकॉनॉमिक्स विचारल्या जात नाही. आपल्याला सिलेबसला जे तर ते विकास असं दिलंय आपल्याला, आर्थिक आणि सामाजिक विकास असं दिलंय. अर्थव्यवस्था हा घटक सिलेबसला दिलेला नाही. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आपण पाहतोय तर याच्यावरच प्रश्न आयोग विचारतात. तर यातलं बघा, शासकीय खर्चात प्रचंड वाढ. आता बघा, वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ कधी होते जेव्हा लोकांच्या हातात पैसा आहे. मग जर समजा शासनाने जास्त पैसा खर्च केला तर लोकांच्या हातात पैसा येईल. लोकांच्या हातात पैसा आला की ते लोक खरेदी करतील. मग खरेदी केली की त्यामुळे मग काय होईल की मागणीत वाढ तयार होईल. म्हणजे पहिलं हे मागणीत वाढ घडवून आणणार आहे. दुसरं तुटीचा अर्थभरणा. तर तुटीचा अर्थभरणात आपण काय करतो की एवढी तूट असते तर शासन त्यात ती तूट भरून काढतं, म्हणजे त्यात पैसा उरतो. म्हणजे तिथं सुद्धा काय होईल, पैसा मार्केटमध्ये आला म्हणजे मागणीत वाढ होईल. त्यानंतर खाजगी खर्चातील वाढ. मग हे थेट डायरेक्ट आहे, म्हणजे आपण जे पाहिलं की वरचं इनडायरेक्टली पाहिजे, हे डायरेक्ट आहे. जर आपण जास्तीत जास्त स्वतःच्या खाजगी खर्चात जर वाढ केली, चैनीच्या वस्तू खरेदी करण्यात वाढ केली तर मग आपोआप काय होईल, त्या मागणीत वाढ होणार आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर. आता हे पर्याय क्रमांक 3 मग हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण इलिमिनेट करत जायचे आणि जे राहिलं तर ते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. आता ते काय तर कृषी उत्पादनातील चढ उतार. म्हणजे कृषी उत्पादनातील चढ उतार हे मागणीत वाढ घडवून आणत नाही, तर ते काय करतं तर पुरवठा जो आहे, दोन बाजू असतात मागणी आणि पुरवठा, तर या पुरवठा या बाजूमध्ये ते घट घडवून आणतं. हे जर कृषी उत्पादनामध्ये चढ उतार जे आहे तर ते पुरवठ्यामध्ये घट घडवून आणणारा घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर शेवटचे दोन प्रश्न इकॉनॉमिक्सचे, ही बलात्कार पीडित व ऍसिड हल्ल्यातील जखमी महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने कोणती योजना राबवली जाते. तर प्रिलिम्सला महिला विकास, त्यानंतर बाल विकास, त्यानंतर दिव्यांग विकास, हे जे घटक आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रातले ज्या ज्या योजना असतील, आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, महिला बाल विकास या संदर्भातल्या, तर त्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो. म्हणून हे महिला विकासाची योजना घेतली. तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोधैर्य योजना. तर ही लक्षात घ्या. आपल्याला योजनेचा अभ्यास करत असताना योजना तिची सुरुवात कधी झाली, त्याचा उद्देश काय आहे आणि एखादा त्याला टोपण नाव किंवा विशेष गुणधर्म असला तर थोड्या 4च गोष्टी करायच्या आहे. त्या 4 पेक्षा जास्त डिटेल प्रिलिमला तरी करणं आवश्यक नाही. तर मनोधैर्य योजना यामध्ये बलात्कार पीडित व ऍसिड हल्ल्यातील ज्या जखमी महिला आहेत त्यांना मदत दिली जाते. आता एकूण ते 10 लाखापर्यंतची ती मदत दिली जाते. अगोदर ते 3 लाख एवढं होतं, आता ते 10 लाख एवढं केलं. अस्मिता योजना सॅनिटरी नॅपकिनसाठी आहे, हे आपल्याला माहिती आहे. ह्या दोन्ही योजना लक्षात ठेवा, अस्मिता योजना आणि मनोधैर्य योजना. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न, स्वतंत्र अनुसूचित जाती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? आता लक्षात घ्या, इथं बरेच जण चुकले असण्याची शक्यता आहे. तर स्वतंत्र हा शब्द या ठिकाणी वापरला. स्वतंत्र म्हणजे काय, तर अनुसूचित जाती आयोग. सुरुवातीला काय झालं होतं, 1992 ला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग असं होतं. परंतु स्वतंत्र जे तर ते 2004 ला स्वतंत्र आयोगाची ती स्थापना करण्यात आली होती. म्हणून इथं मुद्दामून मी हा स्वतंत्र शब्द वापरला. ते आयोगावर सुद्धा आपण पाहिलं की 2 वर्ष एससी आयोग, एसटी आयोग आणि नंतर ओबीसी आयोग या आयोगावर प्रश्न थेरॉटिकल विचारले होते. म्हणजे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर होतं. परंतु अशा पद्धतीने जर समजा फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला विचारला गेला तर ते सुद्धा आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. म्हणजे एससी आयोगाचा आपल्याला कलम माहिती पाहिजे पहिली गोष्ट. हे प्रत्येक आयोग मग 338. एसटी आयोग जे आहे तर ते आहे 338 ए. त्यानंतर ओबीसीचा आयोग जो आहे तर ते आहे 338 बी. म्हणजे हे आपल्याला कलम माहिती पाहिजे आणि त्यांची स्थापना कधी झाली, सुरुवातीच्या म्हणजे पहिले अध्यक्ष कोणते आणि सध्याचे अध्यक्ष कोणते, या साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. बाकी जर आपल्याला त्यांची कार्य विचारले तर ते वरीलपैकी सर्व हे आपण करतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपण हे जे आता इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न पाहिले तर त्या 15 जे घटक कव्हर होतात तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. त्यानंतरच बाकीचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा. एवढं हे महत्त्वाचं आहे. आता पुढचं आहे 71 नंबर पासून परिक्रमा या आपण सोर्स वापरून चालू घडामोडीचे प्रश्न काढले. तर हे मुद्दाम फॅक्च्युअल काढण्याचं कारण काय, की आपण बऱ्याचदा काय करतो, परिक्रमा वाचत असताना प्रत्येक लाईन टू लाईन वाचतो. म्हणजे जे 80-90 जे पानं दिलेले असतात तर ते लाईन टू लाईन वाचतो. तर ते न वाचता नेमकं आपल्या ज्या हेडलाईन्स असतात आणि त्यातला जो पहिला पॅरेग्राफ आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. बऱ्यापैकी प्रश्न 12-13 प्रश्न 15 पैकी हे फॅक्च्युअलच विचारले जातात. त्याच्यामुळं जास्त डिटेल वाचल्यापेक्षा मग काय होतं, जास्त डिटेल वाचलं तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे वाचायला वेळ लागतो आणि रिव्हिजनला सुद्धा वेळ लागतो. आपली जी करंट अफेअर्सची जी बॅच आहे तर त्यामध्ये आपण या सविस्तर ज्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत की त्या साधारणतः 70 मिनिटामध्ये एक मासिक हे आपण कव्हर केलेलं आहे. तर ते क्रिएटिव्ह एमपीसी या चॅनलमध्ये पिन केलेले ते मेसेजेस आहेत तर ते तुम्हाला दिसून तिथं तुम्ही ते जॉईन करू शकता. तर परिक्रमा हा चांगला सोर्स आहे. म्हणजे दर महिन्याला आपण ते वाचून जर व्यवस्थित रिवाईज केलं तर जास्तीत जास्त मार्क हे आपण त्यामध्ये मिळवू शकतो. तर आहे आता प्रश्न क्रमांक 71. 2021 मधील अव्वल हरितगृह वायू उत्सर्जक देश कोणता? तर अव्वल हरितगृह वायू जे तर ते आहे चीन. हे लक्षात घ्या. आपल्याला बऱ्याच जणांना भारत वाटू शकतो परंतु इथं चीन हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे ह्या ज्या गोष्टी आहेत आता इथं कोणत्या प्रकारचं लॉजिक नाही. लॉजिक जिथं असेल ते इथं मी सांगेलच. परंतु या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षातच ठेवा. या 15 पैकी 1-2 प्रश्न सुद्धा रिपीट होऊ शकतात. 71चा आहे पर्याय क्रमांक 2 चीन. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचॉंग या वादळाचे नामकरण कोणी केले? आता हा प्रश्न घेण्यामागे काय की आयोगाने आतापर्यंत बरेचसे प्रीला सुद्धा म्हणजे 2022 ला तर पहिलाच प्रश्न होता. तर तो या चक्रीवादळावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. मग चक्रीवादळ, त्याच्यानंतर चक्रीवादळ कधी आलं, त्यानंतर कुठे आलं आणि त्या चक्रीवादळाचं नाव कोणी दिलं, या साऱ्या गोष्टी या 4 प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे म्हणून इथं मी मुद्दामून प्रश्न सर्व कव्हर केला की डिसेंबर 2023 मध्ये कुठं आलं, तर मग बंगालच्या उपसागरात आलं. काय नाव आहे, मिचॉंग. मग हे नाव कोणी दिलं, तर हे नाव दिलंय म्यानमार याने. पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर. अशा वेळेस काय करायचं, तर मिचोंग हे नाव जर आपण पाहिलं, आपल्याला जर एक्झॅक्ट माहिती नसलं तर ऑप्शन इलिमिनेट करत असताना लक्षात घ्या की बांगलादेश या मिचोंग या नावाचा बांगलादेशी म्हणजे आपण जे शब्द आपल्याला माहिती आहे किंवा भाषा माहिती असतात तर त्या मिचोंग हे नाव बांगलादेश देऊ शकतं का, हा जर विचार केला तर बांगलादेशचं मिचोंग अशा पद्धतीचं नाव येणार नाही, हे सुद्धा इलिमिनेट होतं. ऑस्ट्रेलियाचा विचार केला आपण, हे सुद्धा इलिमिनेट होतं. म्हणजे जपान आणि म्यानमार यांच्या भाषेमध्ये अशी नावं असतात, एवढा विचार करायचा फक्त आपण. म्हणजे सी आणि डी आपण इथे इलिमिनेट करू शकत होतो. आता जपान आणि म्यानमार या 2 पैकी तुम्ही एक उत्तर करू शकता. म्हणजे आपल्याला जनरल सेन्स जरी असला तरी सुद्धा आपण काय केलंय की 2 ऑप्शन जे आहेत तर ते या ठिकाणी इलिमिनेट केलेले आहे. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न, 2023 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? आता 2 प्रकारचे पुरस्कार असतात, बुकर आणि आंतरराष्ट्रीय बुकर. या ठिकाणी विचारलाय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर हा पॉल लिंच यांना मिळालेला आहे. पॉल लिंच. तर यांचं एक कादंबरी होती. त्या कादंबरीचं नाव आहे प्रोफेट सॉन्ग. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. या नावावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रोफेट सॉन्ग. तर या कादंबरीसाठी पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न. आता इथं बघा, 2023 साठीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला मिळाला? म्हणजे जे सांस्कृतिक विभागातर्फे किंवा मराठी भाषा विभागातर्फे जे दिले जातात तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
म्हणून 2023चा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा सांस्कृतिक विभागातर्फे दिला जातो. तर तो आहे पंडित शशिकांत मुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार असेल, अशोक केळकर पुरस्कार असेल, हे जे पुरस्कार आहे साहित्य अकादमीचे पुरस्कार, तर याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर आपण त्याच्यामुळे वरचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि एक राज्याच्या स्तरावरचा प्रश्न या ठिकाणी घेतला. सुरेश वाडकर यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मकरंद आणि उल्हास कशाळकर यांना 2022 साठीचा पुरस्कार मिळाला होता. 2023चा विचारला तर हा शशिकांत मुळे. त्यानंतर 75 नंबरचा की देशातील सर्वात मोठे डायमंड क्लस्टर कोठे उभारण्यात येणार आहे. लक्षात घ्या. आता इथं दोन गोष्टी, म्हणजे मुद्दामून पहिला ऑप्शन मी काय टाकला होता तर सुरत टाकला होता, म्हणजे आपल्याला सुरत या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी हिऱ्यांचं वाचलं होतं. परंतु उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई, हे याचं योग्य उत्तर. तर सुरतला काय, तर सुरतला सर्वात मोठी बिल्डिंग, हिऱ्यासाठीची जी सर्वात मोठी बिल्डिंग आहे तर ती सुरत या ठिकाणी तयार झालेली आहे. परंतु आपल्याला काय विचारलं की देशातील सर्वात मोठे डायमंड क्लस्टर कुठे, तर ते मुंबई या ठिकाणी आहे. हे कन्फ्युजन करण्यासाठी फक्त सुरत आणि मुंबई यामध्ये हे ऑप्शन टाकण्यात आलेले होते. त्यानंतर 76 नंबरचा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. तर इथं मल्टीलायनर हा प्रश्न आहे आणि त्या महत्वाच्या फॅक्ट आहेत. तर होयसळा मंदिरे हे भारताचे नुकतेच जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहे, हे बरोबर आहे. एकूण संख्या 42 झाली, म्हणजे हे जे आहे तर होयसळा मंदिरे हे कितवं आहे, तर हे 42वा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तो आकडा. एकूण संख्या आता किती, भारतातील 42 झाली. सर्वाधिक वारसा स्थळ जी तर ती कोणत्या देशात आहे असं जर विचारलं तर ते इटली या देशात आहे. इटलीमध्ये एकूण 59 आहेत. इटलीमध्ये किती, 59. तर हे तिन्ही वाक्य बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा कंटेंट देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि अशा पद्धतीत सुद्धा जर वरीलपैकी सर्व हा ऑप्शन असला तरी आपल्याला तेच ऑप्शन करायचं आहे. हे जे सारे प्रश्न आहेत तर यातला बऱ्यापैकी डिस्कशन म्हणजे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपल्याला जी करंट अफेअर्सची जी बॅच आहे ती आपल्या क्रिएटिव्ह एमपीएससी चॅनलला मिळेल. तर त्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टीवर आपण सविस्तररित्या डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकाराबाबत अव्वल देश कोणता, म्हणजे सर्वात जास्त क्रिप्टोकरन्सी जी आहे तर ती कोणत्या देशात त्याचा स्वीकार करण्यात आला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतात या क्रिप्टोकरन्सीचा सर्वात जास्त स्वीकार करण्यात आलेला आहे, तर त्याचा अव्वल देश आपल्याला चीन किंवा अमेरिका वाटू शकतं, परंतु हे भारत आहे, म्हणून कन्फ्युजन होऊ नये म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे स्टॅच्यू ऑफ ओननेस म्हणून कोणाचा पुतळा ओळखला जातो. आता बरेचसे अशा जर पाहिलं आपण तर साधारणतः एक स्टॅच्यूवर प्रश्न विचारण्याचं प्रमाण सुद्धा आहे, तर बरेच जे स्टॅच्यू जे पुतळे आहेत तर त्यांची निर्मिती सध्या सुरू आहे. तर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ वननेस याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर स्टॅच्यू ऑफ वननेस हा आदि शंकराचार्य यांचा आहे. आदि शंकराचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ वननेस. म्हणजे श्री रामानुजन यांच्या स्टॅच्यूवर सुद्धा प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला होता. आता स्टॅच्यू ऑफ वननेस असं कोणी, तर आदि शंकराचार्य. त्यानंतर 79 नंबरचा प्रश्न की 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला, तर हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, चिराग शेट्टी. आता 2 जणांना मिळाला, तर त्या जागी आपण मी एकच जण घेतलं, तर चिराग शेट्टी आणि हे सात्विक साईराज रेड्डी. हे जे सात्विक साईराज जे आहे तर सात्विक हे नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर सात्विक साईराज व्यंकी रेड्डी यांना हा सुद्धा पुरस्कार मिळाला. म्हणजे दोन्ही नाव लक्षात ठेवायचे, त्या दोन्हीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न की गीग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते. तर गीग कामगार म्हणजे काय, की जे जी गीग अर्थव्यवस्था असते, की जे आपण जे झोमॅटो वगैरे किंवा पाहतो, हे जे डिलिव्हरीचे जे आहेत तर त्यांना तिथं जे कामगार कामगार काम करतात तर त्यांना गीग कामगार म्हणतात. तर त्यामध्ये त्यांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य हे राजस्थान आहे. राजस्थानाने कायदा केलेला आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचं, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली, पर्याय क्रमांक 3 राकेश पाल हे त्याचं योग्य उत्तर आहे. मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर रश्मी शुक्ला हे जे आहे तर ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP झालेल्या आहेत. कदाचित त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, परंतु फारच जास्त सोपा झाला असता म्हणून मी तो विचारला नाही, ऑप्शनमध्ये ते कव्हर करायचंच होतं. तर रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP झालेल्या आहेत. तर मनोज सोनी UPSCचे आणि इंडियन कोस्ट गार्ड तटरक्षक दलाचे कोण, तर मग राकेश पाल. त्यानंतर पुढचं आहे महिला G20 शिखर परिषद कुठे पार पडल्या. तर G20 वर बऱ्याचदा
आपण वाचतो, परंतु महिला G20 शिखर परिषद जी आहे तर याच्याबद्दल आपण एवढं लक्षात ठेवत नाही. जनरली त्यावर प्रश्न विचारला आतापर्यंत गेला नाही, परंतु महिलांची आहे म्हणून विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक 2 बी महाबलीपुरम या ठिकाणी ती शिखर परिषद पार पडलेली आहे. 83 नंबरचा प्रश्न युद्ध सराव. युद्ध सरावावर सुद्धा आतापर्यंत म्हणजे हँड इन हँड याच्यावरच म्हणजे जो चीन सोबतचा जो आहे तर त्यावरच 3 प्रश्न आतापर्यंत विचारले. तर युद्ध सरावावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, फॅक्च्युअल विचारला जाईल किंवा जोड्या लावायला विचारला जाईल. तर जिमेक्स हा युद्ध सराव कोणत्या देशासोबत पार पडला? तर जिमेक्स आता इथं सुद्धा लक्षात घ्या की इथं बांगलादेश ऑप्शन आहे. तर जिमेक्स असा नाव हे बांगलादेश सोबत असेल का? तर हे असणार नाही. एवढं जरी माहिती असलं आपल्याला तरी हे ऑप्शन आपण इलिमिनेट करतो. परंतु युद्ध सराव जे आहे तर ते लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, ते लक्षात आपण ठेवायलाच पाहिजे. तर जिमेक्स हा जपान म्हणजे जपान आणि इंडिया असं जिमेक्स असं ते आहे. म्हणजे आपल्याला जे शॉर्ट फॉर्म जे आहे तर त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. जे आहे म्हणजे काय? जिमेक्स ते जपान आणि इंडिया. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर गीर गाईचे भारतातील पहिले क्लोन केलेले वासरू कोणते? सरळ सरळ फॅक्च्युअल वन लाईनर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे राज्यसेवेला किंवा मग कंबाईनला तरी जास्त विचारला जाऊ शकतो. तर गीर गाय जे आहे तर त्याच्या भारतात पहिलं क्लोन तयार झालं ते जे वासरू आहे तर त्याचं नाव आहे गंगा. मुद्दामून त्याला उशिरा केलं होतं की विजय, सरस्वती, अंकिता असं होतं आणि गंगा हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर ICC महिला विश्वचषक 2023 हे कोणत्या संघाने जिंकले? आता आपल्याला महिलांवर म्हणजे क्रीडावर या घटकावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणून क्रीडा या घटकावर हा प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे पुरस्कार असेल, आपण पुरस्कार पाहिलं, त्यानंतर साहित्य, त्याच्यानंतर युद्ध सराव म्हणजे संरक्षण अंतरिक्ष हे सुद्धा पाहिलं आणि आता क्रीडा हे सुद्धा पाहिलं. क्रीडावर अगोदर एक प्रश्न आता महिला संदर्भात आहे म्हणून हा प्रश्न. कोणत्या संघाने ते जिंकला? तर त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि 2023चं महिला विश्वचषक जिंकले. तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न ही करंट अफेअर्सचे पाहिले. 15 या फॅक्ट या सुद्धा महत्वाच्या आहे. हे सुद्धा ज्या ज्या घटकातून आहे, म्हणजे आता हा जो प्रश्न पाहिला क्रीडाचा असेल, मग पुरस्काराचा असेल, मग साहित्याचा असेल किंवा मग संरक्षण व अंतरिक्षचा असेल, तर हे जे पॉईंट आहे किंवा नियुक्तीचा असेल, नियुक्तीवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर हे पॉईंट तुम्ही कव्हर करा. म्हणजे प्रश्न हे जे आहेत तर ते म्हणजे ते सांकेतिक आहे. फक्त ते पॉईंट तुमचे जास्तीत जास्त कव्हर झाले पाहिजे अभ्यास करत असताना इथून पुढं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपर्यंत. म्हणून हा पेपर सेट करण्याचं प्रयोजन आहे. तर अशा पद्धतीने 15 प्रश्न हे 15 घटक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. या आजूबाजूची माहिती गोळा करा. त्यातले बरेचसे प्रश्न थेट रिपीट सुद्धा होतात, परंतु जे पॉईंट आहे तर ते त्याच्यापेक्षा जास्त बाहेर विचारल्या जात नाहीत. अशा पद्धतीने आपण आता करंट अफेअर्सचं पाहिलं. याची जी बॅच जॉईन करायची असेल तर क्रिएटिव्ह MPC आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना ते ऑडिओ बॅच दिलेली आहे. त्यानंतर आता पुढचा आहे इतिहास हा घटक. इतिहासामध्ये आता बघा बऱ्याचदा असं वाटतं की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असल्यामुळे इथं मार्क पडण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे तुलनेनं जर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि करंट याच्या तुलनेनं इतिहासामध्ये कमी मार्क मिळतात. परंतु जर सोपा विचारला तर आपला ते प्रश्न जाता कामा नये. म्हणून बऱ्याच जणांचं इतिहास हा विषय ते स्किप करतात. परंतु इतिहास हा विषय जो आहे तर तो अजिबात स्किप करायचा नाही. कारण जर आपल्याला बेसिक प्रश्न विचारले तर ते निदान आपले बरोबर आले पाहिजे. मग बऱ्याचदा आपण जे बेसिक प्रश्न आपल्याला माहिती नसल्यामुळं म्हणजे किंवा रिव्हिजन झालेल्या नसल्यामुळं ते आपण चुकवतो. परंतु ते आपल्याला अजिबात करायचं नाहीये. त्यानंतर आता बघा की प्राकृतिक जो प्राचीन आणि मध्ययुगीन जे तर यासाठी मी आपले 11वीचं स्टेट बोर्ड जे आहे तर त्यातला जो स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे तो तर ते वापरलंय. त्यातून हे प्रश्न तयार केले. तर 86 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहू. तर नवाश्म युगापासून ते हडप्पाकालीन पुरावे कुठे आढळले? म्हणजे सुरुवातीचं जे नवाश्म युग आहे तिथून तर हडप्पाकालीन म्हणजे असं एक कोणतं ठिकाण आहे की तिथं सर्व प्रकारचे हे पुरावे आढळले? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. मुद्दामून मी वरीलपैकी सर्व हा ऑप्शन टाकला. बऱ्याचदा जर माहिती नसलं आपल्याला तर वरीलपैकी सर्व हेच उत्तर करायला पाहिजे. आणि जर माहिती नसेल तर मग कुठंतरी एक उत्तर केल्यापेक्षा वरीलपैकी सर्व जर दिलेले असेल तर तेच करायचं. तो मुद्दामून तो प्रश्न चुकावा पहिलाच प्रश्न म्हणून मी हे टाकलं होतं. तर मेहरगड या ठिकाणी नवाश्म युगापासून तर ते हडप्पाकालीन संपूर्ण पुरावे आढळलेले आहेत. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा म्हणजे कोणी कुठे जे आहे तर संशोधन कोणी केलं? तर अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर यातला आता राखालदास बॅनर्जी, लालन थापर, वसंत शिंदे आणि JP जोशी याच्यावर प्रश्न रिपीट म्हणजे अगोदर सुद्धा विचारलेला आहे आणि रिपीट सुद्धा होऊ शकतो. तर ती जी जोडी बघा राखालदास बॅनर्जी मोहेंजोदडो, लाल आणि थापर कालीबंगन,
वसंत शिंदे राखी गडी आणि जे पी जोशी तर धोलगरा. म्हणजे हे 4 3 2 1 अशी जोडी लावलेली. तर हे नाव आणि ते लक्षात ठेवायचे. अजून एक जे 1 2 आहेत तर ते सुद्धा लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे पूर्ण पेपरमध्ये मी तुम्हाला सांगतो की जे जे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत तर त्या पॉईंटचं डिटेल तुम्हाला करणं अपेक्षित आहे. त्याच्या बाहेर आयोग शक्यतो जात नाही. तर 4 3 2 1 अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे 87 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. माळवा जोरवे संस्कृती महाराष्ट्रात कुठे आढळून आली? तर माळवा जोरवे बघा दायमाबाद, नंदुरबार मधलं प्रकाशी, त्यानंतर इनामगाव आहे पश्चिम महाराष्ट्राचं आणि हे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे दायमाबाद, प्रकाशी आणि इनामगाव या तिन्ही ठिकाणी माळवा जोरवे संस्कृती आढळून आली. पुन्हा सांगतो की जर वरीलपैकी आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसल्याने वरीलपैकी सर्व हा जर ऑप्शन दिलेला असला तर आपल्याला ते उत्तर करायचं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणते गणसंघ गौतम बुद्धांच्या चरित्रकथेशी निगडित आहे? वज्जी, शाक्य, लिच्छवी इथे आहे आणि वरीलपैकी सर्व. इथे सुद्धा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे गौतम बुद्धाची जी चरित्रकथा आहे म्हणजे जन्मापासून तर ते मृत्यूपर्यंत म्हणजे त्यांच्या निर्वाणापर्यंत तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मध्ये वृज्जी, त्यानंतर शाक्य आणि लिच्छवी या गणसंघाचा समावेश होतो. वरीलपैकी सर्व हे 89चं उत्तर असेल. त्यानंतर 90. आता हा जो आहे तर हा साम्राज्यावर आहे. प्राचीन काळातले जे साम्राज्य असतात तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणून हा मी बेसिक प्रश्न विचारला. फक्त इथून हे सांगायचं की जे साम्राज्य आहे, जुने जे साम्राज्य तर ते त्यातले महत्त्वाचे राजे म्हणजे ते साम्राज्याची स्थापना कोणी केली, त्यातले महत्त्वाचे राजे आणि त्या महत्त्वाच्या राजांना काही जर टोपण नाव असेल तर ते. म्हणजे ते जे पॉईंट कव्हर केले तर तशा पद्धतीने तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे. तर खालीलपैकी गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली असा हा प्रश्न विचारला तर श्रीगुप्त हे त्याचं योग्य उत्तर. बऱ्याचदा चंद्रगुप्त प्रथम असं वाटू शकतं. चंद्रगुप्त प्रथम हा महत्वाचा राजा होता, परंतु गुप्त साम्राज्याची जी स्थापना आहे तर ती श्रीगुप्त केली. आपल्याला हे जे चंद्रगुप्त प्रथम आणि समुद्रगुप्त हे जे 2 राजे आहेत तर यांचं डिटेल करून ठेवा. त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. 91 नंबरचा पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय ही विरोधी कोणी लावली? पर्याय क्रमांक 2 पहिला पुलकेशी जे बदामी म्हणजे चालुक्य राजा हा पहिला पुलकेशी. बदामी ही त्याची राजधानी होती. या चालुक्यावर हा प्रश्न विचारला की त्यांनी पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय ही विरोधी लावली होती. त्यातला जो हर्षवर्धन जे आहे तर हर्षवर्धन सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. त्यानंतर 92 नंबरचा प्रश्न की मोठ्या संख्येने कायमस्वरूपी खडे सैन्य उभारणारा पहिला सुलतान कोणता? आता लक्षात घ्या, सुलतान म्हणजे सल्तनतवर प्रश्न विचारला आहे. काय तर मोठ्या कडेने कायमस्वरूपी खडे उभारणारा आहे अलाउद्दीन. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. 92 आहे पर्याय क्रमांक 3. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपण काय केलं की 2019 ते 2023 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी PYQ अनालिसिस आहे म्हणजे जे महत्त्वाचे जे घटक आहेत तर ते त्यानंतर आयोगाने जे पूर्ण प्रश्न जे विचारले म्हणजे करंट वगळता बाकीचे जे सगळे जे प्रश्न आहेत तर त्याचं व्यवस्थित अनालिसिस केलं. त्या अनालिसिसमध्ये आता कंटेंट तर आपल्याकडे आहे, परंतु नेमका प्रश्नपत्रिका सोडवताना कोणता अप्रोच असायला पाहिजे या संदर्भात एक राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अप्रोच बॅच सुरू केली आहे. आपलं जे क्रिएटिव्ह MPSC हे टेलिग्राम चॅनल आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल. तर त्या ऑडिओमधून साधारणतः 13 तासामध्ये हे सर्व कव्हर केलेलं आहे. या बॅचचा तुम्हाला अशा पद्धतीने फायदा होईल की बरेचसे जे अननोन प्रश्न आहे किंवा तर ते आपले सुटतील किंवा ॲटलिस्ट म्हणजे कोणत्या अँगलने विचार करायला पाहिजे तर ते अँगल आपले जास्तीत जास्त डेव्हलप होतील. म्हणजे पूर्वपरीक्षा जर आपण पाहिलं तर बरेचसे अननोन प्रश्न सुद्धा असतात. आपल्याला त्यातला जो अँगल आहे तर तो महत्त्वाचा असतो की तिथं आपण विचार करून योग्य उत्तरापर्यंत जातो. साधारणतः 5 वर्षाचे जे पेपर आहे तर ते 12 ते 13 तासात सर्व कव्हर केलंय. त्याचा थेट पूर्वपरीक्षेला म्हणजे कमीत कमी जे आहे तर ते 12 ते 15 मार्काचा मिनिमम तो तुम्हाला फायदा होईल. म्हणजे आणि त्या अँगलला विचारला गेला तर 20 मार्कापर्यंत नेट फायदा होऊ शकतो. म्हणजे आपला कंटेंट तर आपल्याला करायचाच आहे, परंतु ते अप्रोच जर लक्षात घेतला तर 20 मार्कापर्यंत किंवा कमीत कमी 12 ते 15 मार्क आपले ते वाढू शकतात. तर तुम्ही क्रिएटिव्ह MPSC हे टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर त्यावरून ही ऑडिओ बॅच जॉईन करू शकता. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 93. अमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राजा कृष्णदेवराय. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे दक्षिणेतील जे राज्य आहेत तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. राजा कृष्णदेवराय यांनी हा अमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर वराहदेव बाणभट्ट मुकुंदराज. बाणभट्टाचं जे हर्षचरित मानस जे आहे तर ते. त्यानंतर मुकुंदराज यांचं श्री विवेक सिंधू हे जे आहे तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे.
मुक्तमाल्यदा हा ग्रंथ कोणत्या राजाने लिहिला? तर मग राजा कृष्णदेव राय. हे आता प्राचीन आणि मध्ययुगीनचे आपण जवळपास 8 प्रश्न विचारले होते. आता जे पुढचे तर ते आधुनिक भारतावर आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले. तर हे सुद्धा करत असताना जो प्रश्न ज्या टाईपचा आणि ज्या घटकावर विचारला आहे तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे. म्हणजे कालानुक्रम आता 94 नंबरचा प्रश्न कालानुक्रमाचा विचारला आहे. तर त्या कालानुक्रम तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जसजसे पुढचे प्रश्न येतील तसतसं मी तुम्हाला सांगायचं की ते घटक हा पॉईंट आणि तशा पद्धतीने तयारी. म्हणजे हे जे पॉईंट आहे हे वाचत असताना आपण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचत असताना या गोष्टी करतो. परंतु कालानुक्रमाने लावा असा प्रश्न विचारला तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे. त्या अनुषंगाने हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, त्यानंतर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि मानगाव परिषद. तर यातला आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना आहे तर ती आहे 1936 ची. याचं जनता हे मुखपत्र होतं, लक्षात ठेवा. म्हणजे हे कधी येतं? 1936. त्यानंतर बहिष्कृत हितकारिणी सभेची 1924. याचे अध्यक्ष जे होते तर ते सेटलवाड हे होते, चिमणलाल सेटलवाड. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. आपल्याला कदाचित ते चुकवू शकतात जास्त डिटेल प्रश्न विचारून. तर चिमणलाल सेटलवाड हे 1924. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे माहिती आपल्याला की छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादला तिथं कॉलेज सुद्धा या एज्युकेशन सोसायटीचं आहे. तर ते 1945 आणि मानगाव परिषद जी आहे तर ती 1920. म्हणजे ह्या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या कधी घडल्या हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ब, अ आणि क पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर म्हणजे समाजसुधारक करत असताना फुले शाहू आंबेडकर, कर्वे, वीरा शिंदे हे जे आहे तर हे आपल्याला 5 व्यवस्थित करून ठेवायचे. यांच्यावर प्रश्न विचारले जातात. पर्याय क्रमांक 2 हे 94 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 95चा आता असा एखादा प्रश्न आपण जनरली ते वाचलेलं नसतं. एखादा ऑड प्रश्न आयोग विचारतात. त्याच्यामुळे हा प्रश्न सेट केला आहे की बुलढाण्यात मेहकर व चिखली येथे 1930 साली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीचा प्रतिकार सुरू केला. म्हणजे जनरली आपल्या जे रेफरन्स बुक आहे तर त्यामध्ये नसतात, परंतु असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा त्या अनुषंगाने प्रश्न विचारला तर पर्याय क्रमांक 4 आनंद स्वामी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यांचं सत्यशोधक चळवळीशी त्यांचा संबंध होता, बुलढाण्यातील ते होते. पर्याय क्रमांक 4 हे 95 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 96 नंबरचा की योग्य जोडाजोड. आता ज्या संघटना आहेत तर संघटनेवर प्रश्न विचारले जातात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मग आता आपण काय केलं की ज्या महिलांसंदर्भातल्या ज्या संघटना आहेत तर त्यावर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर पहिलं नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन. तर लक्षात घ्या, नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन जे आहे तर ते मेहरीबाई टाटा या त्या संदर्भात त्या संबंधित आहे. दुसरं आहे आता हे नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन ही 1925 ला याची स्थापना झाली होती. हे सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाठच करा. आता या प्रश्नात जे सांगतोय, कारण वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1925 ला याची स्थापना केली होती नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन. म्हणजे ही एक इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ वुमनचा ही एक शाखा होती. त्यानंतर दुसरं आहे भारत श्री महामंडळ. तर भारत श्री महामंडळ जे तर ही सरलादेवी चौधराणी याची जी स्थापना आहे हे सुद्धा लक्षात घ्या. भारत श्री महामंडळाची स्थापना झाली 1910 ला. 1910 ला ही भारत श्री महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या एक स्थापना आणि त्या संदर्भातल्या ज्या महिला तर हे व्यवस्थित करून ठेवायचे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रेड क्रॉस सोसायटीची राजकोट येथे शाखा उघडली. म्हणजे कोणी उघडली तर त्याचं आहे डॉक्टर रखमाबाई सावे यांनी ही शाखा ओपन केलेली आहे राजकोट येथे. तर यांनी स्त्रियांसाठी आरोग्य व्याख्यानमाला सुद्धा या घेत होत्या. या पहिल्या डॉक्टर रखमाबाई सावे या पहिल्या सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर आहेत. आनंदीबाई जोशी हे आपण पहिल्या डॉक्टर जे पाहतो. या सेवा देणाऱ्या ज्या आहेत त्या डॉक्टर रखमाबाई सावे हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स तर 1927 ची स्थापना आहे. मार्गारेट बहिणींनी याची स्थापना केली होती. म्हणजे ड चा आहे 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 4, 3, 2, 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. 96 आहे पर्याय क्रमांक 2. ही संस्था त्या संदर्भातल्या महिला आणि त्याचं जे वर्ष आहे तर हे लक्षात ठेवा. त्यावर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर खालील विधानावरून वर्णन केलेली व्यक्ती ओळखा. म्हणजे 3-4 वाक्य दिलेले असतात, त्यावरून आपल्याला ती व्यक्ती ओळखायची असते. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर जेम्स मिल व लॉर्ड मेकॉले यांचे साहित्य वाचनात आल्यानंतर ते नाट्य झाले. बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीच्या 1-2 वाक्यामध्ये आपल्याला कळत नाही. कोणतं तरी एक वाक्य असं असतं की तिथं आपल्याला वाट पाहायची असते आणि तिथून जे तर ते आपल्या त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. दुसरं ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन तर्फे ऑक्सफर्ड येथे मँचेस्टर कॉलेजात धर्म शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. तिसरं
पुण्यात 1928 साली कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली. आणि चौथं, 1903 साली ॲम्स्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तर बघा, हे जे चौथं आहे, बऱ्याचदा काय होतं, पहिल्या 3 वाक्यात आपल्याला काहीच कळत नाही, परंतु हे जे चौथं आहे तर ते वाक्य आपल्या वाचण्यात येतं. ॲम्स्टरडॅम हे आलं तर आपल्याला लगेच आठवतं विठ्ठल रामजी शिंदे, विरा शिंदे यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे 97 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे 98 नंबरचा, की गव्हर्नर लॉर्ड बेंटिक संदर्भात खालील, म्हणजे गव्हर्नर जनरलवर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात, तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी मी विचारला. तर त्यांनी 1829 साली सतीप्रथा बंदी कायदा पारित केला. हे वाक्य बरोबर आहे. 1829 हे लक्षात ठेवा, हे सुद्धा बरोबर आहे. दुसरं, त्यांच्या काळात ग्रँड ट्रंक रोड बांधायला सुरुवात झाली, ही सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणाच्या काळात सुरुवात झाली असा एखादा दुसरा प्रश्न तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे कंटेंट आहे तर हा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांनी विल्किन्सनच्या मदतीने ठगांचा बंदोबस्त केला. आता लक्षात घ्या, जेव्हा एखादी फॅक्ट दिलेली असते तर तिथं आपल्याला डाऊट घ्यायचा असतो. तर विल्किन्सन्स इथं डाऊट घ्यायचा, तर ते हे वाक्य चुकीचं आहे. विल्किन्सन्स ते नाहीये. विल्किन्सन्सच्या ऐवजी तिथं काय पाहिजे होतं, तर मग ते स्लिमन्स. आपल्या सर्वांना माहिती आहे काय, तर स्लिमन्स. स्लिमन्स हे पाहिजे होतं, की स्लिमन्सच्या मदतीने ठगांचा बंदोबस्त केला, म्हणजे क चुकीचं आहे. एवढं आपल्याला कळलं. मग क चे ऑप्शन आपण इलिमिनेट करतो. 1 नंबर, त्यानंतर 3 नंबर हे इलिमिनेट झाला. आता अ, ब आणि अ, ब, ड आणि अ, ब यापैकी कोणतंही एक बरोबर असू शकतं. म्हणजे पर्याय आपल्याकडे 2 पर्याय राहिले. त्यानंतर त्यांनी म्हैसूर दुर्ग जयंती ही संस्थाने ताब्यात घेतली. तर हे सर्वसाधारण सेंटेन्स आहे. आपल्याला जर माहिती नसलं आणि जर ते जनरलाइज सेंटेन्स केलेलं असलं तर त्याला आपण बरोबर गृहीत धरतो. म्हणजे ड सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे 98 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं इलिमिनेशन पद्धत आपल्याला सर्वात महत्त्वाची ठरते. त्यानंतर जिथे फॅक्ट आहे तर तिथे आपल्याला डाऊट घ्यायचा असतो. त्यानंतर 99 नंबरचा हा सुद्धा, आता ज्या उठाव जे आहेत तर त्यांच्या उठावाच्या योग्य जोड्या जुळवा यांच्या संदर्भात हा प्रश्न दिलेला आहे. तर संन्यासी उठाव, पायका उठाव, कुकांचा उठाव आणि संथाळांचा उठाव या संदर्भात हे प्रश्न विचारलेले. तर संन्यासांचा उठाव जे आहे तर ते संन्यासांचा उठावासंदर्भात बघा, त्यांचं नेतृत्व कोणी केलं, तर ते आहे मंजूषा. म्हणजे संन्यासांच्या उठावासंदर्भात जे, तर हे मंजूषा आणि मुसाशा यांनी हे नेतृत्व केलं होतं. म्हणजे पहिल्याचं आहे 4. त्यानंतर पायकांचा उठाव बक्षी जगबंधू विद्याधर. आपल्याला पायकांचा उठाव जर पाहिलं तर 2018 मध्ये, तर 8 मध्ये त्याला 200 वर्षे कंप्लीट झाली होती. त्यानंतर कुकांचा उठाव जे तर ते रामसिंग आणि संथाळांचा उठाव हे सिद्धू आणि कान्हो. तर म्हणजे कोणत्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, म्हणजे 1857च्या उठावात आपण लक्षात ठेवतो, परंतु त्या अगोदरचे हे जे महत्वाचे 4 आपण घेतले, संन्यासांचा, पायकांचा, कुकांचा आणि संथाळांचा, तर त्याचं नेतृत्व सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग 4, 1, 3, 2, तर पर्याय क्रमांक 4 हे 99 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे, तर ते पर्याय क्रमांक 4 हे आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहिला. आता 100 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, हा घेतलाय आपण वृत्तपत्रावर. मराठी आणि म्हणजे राज्य स्तरावरच्या किंवा मग राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्रांवर आतापर्यंत बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने हा प्रश्न घेतला, की इथे सुद्धा कालानुक्रम लावा. कालानुक्रम लावा म्हणजे काय, की म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट देता यावा, त्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्यातलं बघा, तर बॉम्बे करिअर, तर बॉम्बे कॅरियर हे जे, तर हे याची सुरुवात झालेली आहे 1790. त्यानंतर बॉम्बे टाइम्स ही आहे 1832. त्यानंतर बॉम्बे हेराल्ड हे आहे 1789 आणि बॉम्बे गॅझेट हे आहे 1791. म्हणजे 1789 जे, तर बॉम्बे हेराल्ड म्हणजे क सुरुवातीला पाहिजे. एवढं आता सुरुवातीचं जे बॉम्बे हेराल्ड याच्यावर म्हणजे रिपीटेड प्रश्न एकदा आयोगाने फक्त फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता. आपल्याला ते जरी माहिती असतं तर मग सुरुवातीचं क जे आहे तर तेच ऑप्शन आपण ठेवले असते, बाकी इलिमिनेट केले असते. पर्याय क्रमांक 1 आणि 3 इलिमिनेट होतो. मग आता इथं क आहे, इथं क आहे. त्यानंतर पुढचं 1790 म्हणजे अ, आणि पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आपण हा जो पूर्वपरीक्षेचा टेस्ट पेपर आयोजित केला होता, तर त्यातले 100 जे प्रश्न आहेत, तर त्यातले जे 100 घटकावर जे प्रश्न विचारले गेलेले, तर एकतर ह्या जो कंटेंट आहे, तर यातले रिपीट प्रश्न भरपूर होऊ शकतात, हे आपल्याला व्यवस्थित करायचे. त्यानंतर हे जे 100 जे पॉईंट मी या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत, तर ते पॉईंट आपण
व्यवस्थित करून ठेवायचे आणि त्यासोबतच आयोगाची मागची जी PYQ आहे तर ते व्यवस्थित जर केले तर पूर्व परीक्षेत आपल्याला मार्क घेणं म्हणजे 120-30 मार्क घेणं फार मोठी अवघड गोष्ट नाही. पूर्व परीक्षेचं दर्जेदार विश्लेषण पाहिजे. त्यातला अप्रोच जो आहे तर तो सुद्धा लक्षात आला पाहिजे. म्हणजे प्रश्न नेमकं विचारतात कसे आणि अनोळखी प्रश्न सोडवायचे कसे या गोष्टींचा आपण जेवढा जास्तीत जास्त विचार करू तर तेवढं आपल्याला जे तर ते या परीक्षेमध्ये जे तर ते मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी आपली जी मी तुम्हाला आधी जर सांगितलं की राज्यसेवा पूर्व परीक्षा अप्रोच बॅच ही जी आहे तर ही तुम्ही जॉईन करू शकता. 13 तासाची बॅच आहे तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिलाय हे टेस्टसाठी तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल रिव्हिजनसाठी, एक आयडिया येण्यासाठी, अप्रोच समजण्यासाठी. आता बऱ्याच जणांचे कमेंट वाचल्या की टेस्ट म्हणजे अजून 1-2 टेस्ट घ्या, परंतु वेळेअभावी हे शक्य होत नाही. हे जर झालं पॉसिबल तर कदाचित प्रिलिम्सच्या अगोदर एखादी टेस्ट आयोजित करू, परंतु सध्या सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही जी टेस्ट आहे तर यातले ऑलमोस्ट बऱ्यापैकी घटक मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपलं हे जे क्रिएटिव्ह MPSC हे यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करा. त्यातल्या परीक्षेसाठी जे जे काही आवश्यक असेल आणि जे जे काही मला करता येईल तर ते आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तसंच क्रिएटिव्ह MPSC हे आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे तर त्यामध्ये त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच वेळोवेळी परीक्षेसाठी फायदा होईल तर ते तुम्ही जॉईन करू शकता. तर मग आपण सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.